श्री गणेशाय नमः। ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वाकीश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा नम नमाझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोतयांच्या पाया भेद भेदा करुनी आता नमो श्री पांडुरंगा यावे तुआ कथेच्या प्रसंगा निरसूनी माझिया भवसंगा करी कृपा मजवरी गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकट व्यथा न बाधती आता उज्जयिनी नामनगरी राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊन या कोणे एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुफट म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे ऐसे ऐकताची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने प्रथम एक पंडित बोलिला रविग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रह पीडा न बाधे रवी तो सूर्य नारायण जे नर झाले तत्परायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे आधी व्याधी दरिद्र स्मरण मात्रेची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतिले अर्थ सर्व पुरती रवी तो मुख्य दैवत त्या वीण सर्वही जाणा व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळीत ऐसा श्रेष्ठ ग्रह हा ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रह ही समर्थ परी रवी असे महाबळी सर्वान माझी अतुर्बळी प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी तो हा सूर्य नारायण तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत तो माळी ऐसे म्हणवीत वनस्पती पोषित असे जयाचे आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ त्याच्या भाडी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवांस निशिराज महारूपस षोडशकळा जयासी तोनगांजीच कोणासी अति सौख्यदाता सर्वांसी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन मग तिसरा पंडित बोलत ऐकराया सुनिश्चित मंगळ तो महासमर्थ कथा ऐक तयाची मंगळ ग्रह हा महाक्रूर दैसिका ते खडगाची धार तयाचा नकळे पार सर्व ग्रहां माझी वरिष्ठ हा मंगळ ग्रह सोनार दूरता जयाची अतिथोर परी तो पूजकांसी कृपा कर मंगळ करी सर्वदा गर्व धरुनी पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वाचा तोची पूजकांसी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी तव बोले चौथा पंडित बुध असे महाबळवंत बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहां माझी बुध जातीचा असे वाणी नवग्रहांत शिरोमणी विघ्ने नाशची तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त करी बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुध ग्रह जाणीजे बुध ग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट कोणत्या कार्यास तूट तो न करी कल्पांती बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणीमात्राची सर्वथा मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु तो श्रेष्ठ सर्वांत इंद्रादी देवा समजता गुरु ज्ञानाचा नकळे पार भाविकांसी तो करुणा कर कर्मा कर्मांचा करी चूर भव भय व्यथेसी दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग नवग्रहांत महायोग्य ऐसा गुरु जाणीजे गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वांत श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी गुरु असे ज्ञानाचा पुरा तयाच्या साम्यासी नसे दुसरा त्यापुढे नुरेची धारा कल्पनेचा कदाही म्हणून करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्व भावे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहांसी शिव करी गुरुपूजनासी तेथे पाडकाय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम तव सहावा पंडित बोलिला शुक्र ग्रह असे बहुभला जेणे राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोनी शुक्र गुरु दैत्यांचा त्रिभुवनी धाक वाहतिजयाचा पारण कळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो शुक्राची शक्ती आहे फार तो करी कर्मा कर्मांचा चूर विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचे नाम घेता शुक्र पूजनी जे तत्पर त्यांच्या शौर्यासी नाही पारावार जो दिव्य देही निरंतर एकाक्षतो आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रे होती दूर सर्वाभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका नवग्रहांत शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी शुक्राची असे जाणपा ऐसे हे सहा ग्रह ऐको निराजा तर्जनी मस्तक डोलवी बोजा म्हणे उत्तम कथिले काजा अखंडित यांते स्मरावे
आणिक ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून कैसी त्यांची नामे खूण त्या मूर्तीसी बोलिजे मग संकेते बोलती पंडित राहू आणि दुसरा केतू हे उभयता ती अद्भुत दैत्य कुळींचे असती मातंग जातीचे दोन्ही दुष्टक्रिया म्हणवोनी त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळचळा कापती राहू पिढी चंद्रासी केतू तो सूर्यासी ग्रहण बोलिजे तयासी प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे प्राणी मात्र सर्वजन त्यांसी न सांडिती पीड विण परी केलिया पूजन स्मरण किंचित पीडा करिताती राहू महापीडक अनिवार माया तद्रूपची केतू जाण राया उभयतांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती सर्व ग्रहांपरीस अतिक्रूर जनांची पीडा करीती फार म्हणून पूजन स्मरण निरंतर राहू केतूंचे करावे तव नववा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यांत बलाढ्य होय अति अद्भुत नकळे कळा तयाची तो ज्यावरी करी कृपा त्याची सर्व मार्ग असे सोपा ग्रह दिग्पाळांवरी छापा तया शनिग्रहाचा ज्यावरी तो कोपासी चढे तयावरी नाना विघ्ने यती रोकडे तयाचा संसार बिघडे न राहे कल्पांती शनिदेव महाक्रोधी ज्याचा पराजय नोहे युद्धी देवदानवाद शुद्धी दुःखदाता शनिदेव जो का भाविक सज्ञानंद या ग्रहाचा करी आदर पूजन स्मरण निरंतर त्यावरी कृपा करी शनिदेव शनैश्चराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेली चरण पंगू सुरत सांगली पूजा करी काळ भैरवाची त्याची दृष्टी पडे जयावर करी तयाचा चकनाचूर अथवा कृपा करी जयावर तयाही सर्व आनंद प्राप्त होय दृष्टीचा ऐका चमत्कार जन्मला जेव्हा शनैश्चर तेव्हा दृष्टी पडली पित्यावर तेणे कुष्ठ भरला सर्वांगी पित्याच्या रथी होता सारथी तो पांगुळा झाला निश्चिती अश्वांची या नेत्रांप्रती अंधत्व आले तक्षणी तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण न येची अनुमात्र जब दृष्टी फिरवी शनैश्चर तेव्हा तिघेही आरोग्य जाहले ऐसे एकता राजा विक्रम हासुनी बोले सप्रेम म्हणे पुत्र जन्मोन्या काय काम ऐसा अपवित्र जो तो पुत्र नव्हे केवळ वैरी जो उपजताच ऐसे करी पुढे तो काय न करी सांगा पंडित हो ऐसे बोलिला हासो न करी टाळी वाजवी गरजो न सभेसी विनोद वचन म्हणे हा पुत्र कैसा हो ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवलपरी ती ऐकावी आता चतुरी चित्त देऊनिया त्या समयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी विमान खाली उतरले अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित तव पहाते झाले सभा पंडित म्हणती आले शनिदेव मग राव उठे झड करोनी जावनी नमन करी चरणी तव टाकीला झिडकारोनी शनिदेवाने म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत त्याचा चमत्कार क्षणांत दावीन पाहे आताची तू फार करीतोसी टवाळी नसतीत चढविली कळी तरी कन्या राशी मुळी तुझला ग्रह मी आलो तरी आता पाहे माझा चमत्कार तू नको करू गर्व फार ऐसे बदोनी अतिसत्वर विमानारूढ पै झाला तव तो राव लागे चरणासी म्हणे कृपा करावी दीनासी अन्याय घाली पोटासी कृपाळवा शनिदेवा तरी तो न मानीत शनिदेव म्हणे मी दाखवीन अनुभव तेव्हा मनी खिन्न जाहला राव चिंता मानसी फार करी मग म्हणतसे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळीला तो आता कष्टविला आम्हाला तरी कैसे करावे आता जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल राव दिलगीर जाहला मानसी विसर्जन करी सभेसी जाता जाहला मंदिरासी काही अंतरी सुचेना करून या संध्या स्नान मग करी तसे भोजन तदनंतर करिता झाला शयन नावेक पलंगावरी ऐसे करिता एक मास जाहला राजा विक्रमास मग काय वर्तले त्या कथेस त्याची आता ऐकजे राया विक्रमासी आला शनी 12वा ती क्रूरस्थानी जेणे त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाते 7.5 वर्षे नेमाते सामर्थ्य आहे जाणीजे तुम्ही विनोदे हासला शनीसी तरी तो कष्टवील तुम्हासी जो का गांजी तो त्रैलोक्यासी तोची हा महाग्रह जाणीजे चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार जेणे करोनी शनैश्चर कृपा करील तुम्हावरी प्रथम करोनी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी शास्त्रविधी पूजा निर्धार मग तैल अभिषेक कर मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी स्थापना झालिया जाण पुगी फल ब्राह्मणासी देऊन 23 सहस्र जप संपूर्ण यथासांग करावा जपसंख्या जाहली यावरी चतुर्थांश हवन करी हवन झाली या उपरी दाने करावी शनीची मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनैश्चर रूप मानून त्यासी दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्नची करावे मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे दान ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव जेवी रक्षी बाळकासी माता तैसे रक्षी निज भक्ता पंडित म्हणती राया समर्था गोष्ट एवढी ऐकावी
राजा म्हणे पंडिताला शनी न मानीच आम्हाला तोची माता पिता वहिला रक्षितोची पै जाणा. मग बोले विक्रम पंडितांसी तुम्ही जावे आपल्या गृहासी. जे होणार असेल ते निश्चयेसी घडून येईल न टळेची. ऐसे बोलोन या उत्तर काय जाहला चमत्कार चित्त करून या स्थिर श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणे एके दिवशी 2 प्रहरांच्या समयासी. कारवान बेशे उज्जैनीसी घोडे विकावया आले शनिदेव. रूप पालटोनी आपुले वारू विकावया आणिले तव तेथे गिराईक पातले रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे रावो तयासी म्हणे शनिदेव. वारू फिरवोनी पहा हो मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव अणबीत चाबुक स्वारासी वरी बैसवीत तेणे घोडा फिरविला चौगगणांत अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलख त्याचे मूल रुपये 1,01 तो सोडून तात्कालिक आणिला विक्रमापाशी. तव त्या सौदागरे काय केले राया विक्रमासीच बैसविले घोडा फिरविता राव बोले अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा पवन वेगे वारू जाता महावनांत ते समयी. अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा घोर अवस्था होय चित्ता केवी वर्तले म्हणवोनी. दूरदेशी अति उजाडी जेथे घोरवन महाझाडी तेथे नदीच्या पैलथडी घोडा जाऊनी उतरला. तेथे राव उतरला खाली तव नवल परिवर्तली वारू नाही नदी गुप्त झाली झाडा झुडपांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गतीन कळे कोणासी वारू आणि वनासी काय विचार पै जाहला. तव अस्तासी पावला वासरमणी अंधकार प्रवर्तली रजनी पुढे मार्ग न दिसेण्यानी मग तेथेची पौडला. 4 प्रहर गेली यावरी उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी राजा विक्रम आपण. तव तेथोनी 4 योजने दूरी तांबलिंदा नाम नगरी तेथे जाता झाला ते अवसरी हळूहळू पोहोचला. इकडे उज्जैनीची कथा राहिली आता पाहिजे श्रवण केली नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी वारू द्यावा आमुचा आम्हासी कोणीकडे नेले वारूसी राया विक्रमाने. तब पाहते झाले नगराबाहेर कोसी 2 कोसी कोस 4 परी कोठे न दिसे राजेश्वर मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी सत्वर शोधोनी आणा रायासी नाही तरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता मनी म्हणे कैसे करावे आता रायाचा शोध न लागे तत्वता सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले सौदागरासी बोलाविले म्हणे वारूचे मोल काय वहिले ते सांग आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी कुसोनी सत्वरी जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी देशपट्टणे धुंडली. नगरी झाली ऐसी परी इकडे राजा विक्रम काय करी. तया तांबलिंदापूर नगरी ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी विक्री होतसे द्विगुणी त्याने भला माणूस जाणोनी आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे नामग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी आम्ही क्षत्रिय असो परियेसी. आमुचा मुलुख दूरदेशी क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक अतिउत्तम षड्र साधिक भात पुऱ्या सांडगे देख करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया उठा वेगी जेवावया भोजन करोनी लवलाया मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान तदनंतर साधिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान सेवनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे कथिले तयासी तेव्हा तो निज मानसी समजला. आता त्या सावकाराची कन्यका नाम तिसे अलोलिका तिचा पण हाची देखा इच्छिला वर वरावा. परी तिसी न मिळे इच्छावर वैश्य शोध करी निरंतर. तव हा विक्रम राजा परिकर म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी पायी उत्तम वर आणिला तुझसी. आता तू माळ घालियासी न करी अनमान. हा स्वरूपे आहे सुंदर 32 लक्षणे परिकर हा भाग्यवंत जाणवर यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी तुम्ही बहुत वर्णितायासी. परी न भरता मम मानसी तव नवरी त्यासी निर्धारे. आज पाहीन याचे लक्षण कैसे चातुर्य काय ज्ञान भाषणावरून प्रमाण सर्व कळो येईल. ऐसे वदता झाली सांज तव अस्तासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज पांतिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी जावे निद्रा करावयासी. अति रम्य चित्रशाळेसी तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठवून चालिला जेथे होती चित्रशाळा. तेथे हंस मयूर कोकिळा नाना प्रकारचे लेपिले. चित्रे रेखिली बहुकुशलता पारू आणि गजरथा. चित्रकारे चित्र रेखिता आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी तव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणी.
त्यावर पासोडा लेप दोन्ही अंथरुण घातलेसे रत्नखचित सुरंग पलंग त्यावरी नाना परीचे रंग जाई जुई पुष्पे सुरंग सेज केली अतिनिगुती वरती लोंबती मोतियांचे घड चांदवा करीत असे फडफड समया जळती धडधड चतुष्कोणी चारपै ऐसे पाहुनी राव झाला चकित म्हणे न कळे काय आहे वृत्तांत हा कोण देश कोणती गत होईल ती कळेना कर्माच्या गती असती गहना जे जे होणार ते कदा चुकेना ते ते भोगिल्या बेण सुटेना देवादिका सर्वांसी तरी हे शनिदेवाचे छळण त्याने ही माया चिरी जाण आता होणार ते होया आपण जो सर्वांसी पीडितसे ऐसा मनी करोनी विचार मग निद्रा करी राजेश्वर तया पलंगी साचार सावधान निजे अंतरी नाना परीचे करी विचार बुद्धीचे तरंग अपार म्हणून निद्रा न ये साचार परी मुख आच्छादन केलेसे राये केली ऐसी परी मग वैश्यकन्यका काय करी पंचारती घेऊनी करी आली रंगमहाला कारणे तिने केला सर्व शृंगार गळा शोभती मोतियांचे हार केशर कस्तुरी कर्पूर सुगंध द्रव्ये आणि लेपई पायी पैंजण नुपुरे ती झणत्कार करीती गजरे पदकांची जडिले दिव्य हिरे त्यांचे तेज फाकतसे ती जैसी पुतळीच केवळ 32 लक्षणी वेल्हाळ मृगनयनी विशाळ भाळ येऊनी उभी ठाकली रावनिद्रेचे विष करून पलंगी पहुडलासे जाण तो न उठे ऐसे जाणो न मग कुमारी काय करी चंदन पात्र घेऊनी हाती अलोलिका होय शिंपिती तरी जागा न होय नृपती कोणे तेही प्रकारे करोनी ऐसा एक प्रहर झाली कष्टी जागा न होय मग झाली हिंपुटी मुक्ताहार ठेवूनी कुंटी निद्रा करीच चिंत तव निद्रा आली कामिनीसी मग राव उघडिता मुखासी विचार करी निज मानसी मी सत्वधीर भणवितो परोपकारी माझे मन पापास भीतो रात्रंदिन ही तव कन्या असे जाण कैसे भाषण करावे ऐसा विचार करी निज मानसी तव तो निद्राभर कामिनीसी मग पाहता झाला चित्रासी तेथे अपूर्व वर्तले चित्रींचा हंस निर्जीव परी तो काय करिता झाला लाघव खाली उतरोनी सावयव हाराची मोत्ये भक्षितसे मग राव पाहोनी झाला चकित मनी म्हणे हे आश्चर्यमात परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी जरी हार घ्यावा काढूनी तरी ब्रीद जातसे निरसूनी परासी दुःख न द्यावे म्हणून ब्रीद असे माझे हे परंतु गोष्टी हे अघटित आपणासी दुःख होईल प्राप्त ग्रह दशेचे मानसत्य परिहार न काढावा ऐसा निश्चय राये केला इकडे सर्व हार हंसे गिळला ते पाहुनी राव निजला कुमारिके शेजारी तव उगवाला असे दिन कुमारी उठली खडबडोन म्हणे हा पित्याने वर आणिला जाण अति मूर्ख नपुंसक मनी क्रोध आला भारी उठवणी चालिली झडकरी तव ती हार पाहे खुंटीवरी तेथे काही दिसेना हार न देखे कुमारिका ती म्हणे पांथिका अविवेका हार घेवोनी महाठका निद्रा केली सुखरूप तरी हार देई माझा झडकरी तुझ पचणार नाही चोरी ऐसी या गोष्टीने तुझी थोरी राहणार नाही तत्वता तरी हार दे माझा मजप्रती मग त्वा जावे आपुल्या पंथी याची चर्चा झाली या निश्चिती नाश होईल शरीराचा तव पांथस्थ म्हणे कुमारिका हार नाही आम्हासी ठाबुका जेथे निद्रा केली म्हणून देखा आळ घालीसी आम्हावरी तव ती कुमारी संतप्त मनी पित्याशी सांगे तक्षणी म्हणे इच्छावर आणिला मज लागुनी त्याचे लक्षण अतिउत्तम तुम्ही ठकचोर आणिला घरा तो तस्कर विद्ये माझी पुरा तेणे चोरिले माझी आहारा तरी तो मागुनी घेईजे तेव्हा वैश्य म्हणे पांथिकासी तुझा विश्राम दिधला कासयासी तरी तू का हार घेऊनी बैसलासी बरा झालासी उतराई उत्तम भोजन दिधले देखा आणि ही अर्पिली निज कन्यका ऐसे असता महामूर्खा हे काय आचरलासी बराच फेडीला उपकार देई माझे कन्येचा हार मगत्वा जावे सत्वर आलिया पंथे तव राव म्हणे सावकारासी तुमचा हार नाही मजपाशी हा कर्मभोग ओढवला सायासी नसतेच विघ्न हे तेव्हा सावकारासी क्रोध आला तेणे सेवकांची हुकुम केला बंधन करावे या तस्कराला मार द्यावा निष्ठुरपणे यासी मारिल्या वाचून हार हस्तगत न होय जाण हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पैयाचे मग त्या सेवकी धावोनी सत्वर बांधिला तो मुसाफर अतिशय दिधला मार दया नाही अंतरी ते मारिती अतिनिष्ठुर होऊनी दया नाही अंतःकरणी मारा मारा ऐशा वचनी वैश्य तेव्हा बोलत मार मारोनी केला जर्जर म्हणती हार देईगा सत्वर महानिर्दय निष्ठुर दयानये कोणासी मग राव म्हणे वैश्यासी हार नाही गा महापाशी कष्टवितोसी शरीरासी वृथाचे जाण कासया तो वैश्य म्हणे सेवकाला हा पक्का तस्कर नवे भला अद्यापि नाही कबूल झाला मार खातो निशंक
मग तो व्यवहारी काय करी जाऊनी रायाचे दरबारी राया चंद्रसेना श्रुत करी सांगे सकळ वर्तमान ते ऐकोनी राजेश्वर म्हणे आणावा तो तस्कर ऐसे वचन ऐकोनी सत्वर सेवकांची मांदी धावली त्यांनी बंधन करोनी विक्रमासी आणि ते जाहले रायापाशी मग प्रणिपात केला वेगेसी सन्मुख उभा राहिला मग राव बोले पांथिकासी हार आहे की तुझपाशी तो देई आता सावकारासी प्राण वाचवी आपुला तव विक्रम बोले वचना ऐक राया चंद्रसेना हार घेतला नाही जाणा असत्य न बोले कदाही हाराचा सांगावा विचार तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्वत्र न घडे तोची विचार घडला असे समर्था आम्हासी ग्रह नाही सानुकूळ नसतीच उत्पन्न होते कळ त्याची काय करुनी हळहळ होणार ते होत असे बरे चोरी न करावी परंतु केली परी आता पाहिजे क्षमा केली सर्व अपराध पोटी घाली कृपा करी महाराजा ऐसे वचन ऐकता राजेश्वर क्रोधे संतप्त देसा खदिरांगार गर्जना करोनी सत्वर काय बोलता जाहला सेवकांची म्हणे उठा सत्वर तोडा याचे चरण कर टाकून द्या नगरा बाहेर अन्न उदक न द्यावे ऐसा रायाचा अविवेक गुढमती ते सकळीक नाही कोणीही भाविक यथा राजा तथा प्रजा तरी रायाचे मुखी शनैश्चर सुचू न दे काही विचार तोची पीडा करी वारंवार दुःख देत राया ते ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी सेवक उठिले झड करोनी काळ्या विक्रमासी चालिले घेऊनी तया नगरा बाहेर नेऊन या नगर प्रदेशी तोडिते झाले करचरणांसी अश्रू येती जनांच्या नयनांसी महासंकट ओढवले तेव्हा हातपायचारी तोडिले त्याचे निष्ठुरी टाकूनी ग्रामाबाहेरी सेवक गेले सांगावया मग राजा पुसे सेवकाला तो मेला किंवा वाचला त्याचा प्राण कोठे उरला ऐसे बोले उत्तर मग सेवक म्हणती महाराज सत्वरची प्राण जाईल सहज करचरणा वीण आत्मराज कैसे सुख पावेल खाणा वीण हैराण शरीरी पीडा अतिदारुण तळमळ करी रात्रंदिन महादुःख होत असे इकडे राजा विक्रम काय करी हातापायांचे दुःख भारी जैसा मत्स्य तळमळ करी उदका वीण जाणपा कोणी येता ती वाट सरू त्यांची पाहता येत गही भरू ते म्हणती हे परमेश्वरू कोण कष्टया प्राणियासी जरी अन्न उदक कोणी द्यावे तरी राये त्यासी दंडावे ताडन बंधन करावे ऐसा धाक जनांसी ऐसे असता जाहला एकमास अति दुःख होत असे विक्रमास परी दया नये कोणास ग्रहदशा म्हणवोनी राजा विक्रम शोक करी म्हणे ग्रहा समर्था कृपा करी निष्ठुर न व्हावे निजांतरी दया करी दीनासी ऐसी करुणा भाकिता तये वेळी मग शनैश्चरासी कृपा आली म्हणे याच्या सत्वाची न कळे खोली सीमा झाली तत्वता तरी आता पीडू नये तत्वता केली रायाच्या मनी प्रेरकता चंद्रसेन द्रवला चित्ता म्हणे अन्न उदक देत जावे अन्न उदकाची आज्ञा जाहली नगर जनांची दया आली ते आणून देती नित्यकाळी कनवाळू कृपाळूजन अन्न उदका होतसे सुकाळ परंतु करचरणात बीण पांगुळ त्या अतिदुःखे होतसे विभळ चैनन पडे क्षणभरी ऐसी क्रमिली वर्षे दोन तोवरी दुःख सोशिले अतिदारुण ऐसे कर्माचे विंदान भोगिल्या वेण सुटेना तव कोणे एके दिवशी तेलीण बैसोनी शिबिकेसी जात होती सासुद्यासी तया मार्गाने त्या तेलिणीचे माहेर होते उज्जैनी नगर सासरे तामलिंदापूर ऐसे श्रोती जाणावे तेथील तेलियाने उज्जैनी हुनी स्नुषा आणली मुळ करोनी तव ती त्या मार्गावरोनी येत होती उभयता तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमा कारणे मनी म्हणे राजा कोणी आणिलासे या स्थानी मग ती खाली उतरोनी कामिनी लागली विक्रमाच्या चरणी म्हणे हातापायान वाचोनी कोण अवस्था शरीराची राजा अवलोकी तेलिणीकडे बाई विजयी असोत तुझे चोडे काय वृत्तांत ग्रामाकडे तो सर्व सांगमज मग कामिनी म्हणे अहो राया सर्व सुखी आहेत करुणालया परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणून जाहली राव म्हणे ऐक पतिव्रते कर्म भोग जाण निरुते ग्रहदशा फिरली माते हे कर्तृत्व देवाचे मग सर्व सांगितले तियसी जे जे वर्तले ज्या समयासी हे ऐकोनी म्हणे विक्रमासी धन्य धन्य रे विधातिया मग ती तेलीण काय करीत रायासी शिबिके माझी बैसबीत आपुल्या गृहासी घेऊन जात अत्यादरे करोनिया तव तो तेली कापे थरथरा म्हणे हे विघ्न आणिले घरा जरी श्रुत होईल राजेश्वरा मग कैसे करावे आपण तेव्हा सून म्हणे श्वशुरासी हा विक्रमादित्य निश्चयेसी धर्मनीती राज्य करी उज्जैनीसी परी हे दशा ग्रहाची हा माळवा देशीचा धनी तैसा उकिरड्यात पडिला चिंतामणी दैवे लाधला आपणा लागुनी म्हणून आला गृहाते मग तो तेली काय करी राया चंद्रसेना श्रुत करी आपण तस्कर टाकीला जो बाहेरी हस्तपाद खंडोनी जरी आज्ञा होईल राजेश्वरा तरी आणीन तया तस्करा दया उपजली मम अंतरा दीन अनाथ म्हणवोनी
मग राग म्हणे भला रे भला, आणावे तया तस्कराला, प्रतिपाळ करी वहिला अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकूम केला रायाने, मग तेली आला घरा कारणे. तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे गोष्ट सांगतो ऐकाते. मग राग म्हणे मे हे तरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी. विक्रम आहे मम गृहासी, ऐसे कोठे न वरावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, घाणा हाकावा माझ्या घरा. देईन मी अन्न आणि वस्त्रा, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझा उपकार न फिटे आम्हासी, महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस, होते झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाणा हाकितसे. तब 7 वर्षे परिपूर्ण झाली, पुढे कथा कैसी वर्तली. ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करून या. मग कोणी एके दिवशी सायंकाळ जाहली निशी, घाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर ध्यानांत आणि राजेश्वर, राग आळवी तसे मधुर सुस्वर कंठे करोनी. रागोद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले, लक्षानुलक्ष दैसी दीपवाळीच देख प्रकाशमान नगरांत. तव एकस्तंभाच्या माडीत राजकन्या अतिरूपवंत, नाम पद्मसेना निश्चित, बैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस म्हणे कोणे केले दीपोत्सवास. शोध करोनी मद सांगा, दीपावली तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही. तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहून यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा दीप मावळले मुळी होऊन. मग दुसरा श्रीराग नामे करून, तेथे राग आळवी तसे. पद्मसेना म्हणे परिचारिकेसी, हा पुरुष राग ज्ञानी विशेषी. राग आळवितो अतिसुरसी, कोण्या स्थळी पहागे. याचा आणावा समाचार, धुंडाळावे सकळ नगर. जेथे असेल तो नर, येथे आणा वेगेसी. तेव्हा परिचारिका चौघीजणी अगरी शोध करीती तत्क्षणी. तव तो तेलियाच्या घरी घाणा हाकीतसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येही सांगती, की चौरंगा केला जो निश्चिती. तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती घाणा हाकीत बैसला. तोची करिता आहे रागरंग, परी स्वरूप दिसत आहे बेढंग. दैसे का शिमग्या ते सोंग, ऐसिया परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊन या तो तस्कर. जीवे भावे करीन भ्रतार, वेध लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रमाण, परी राया श्रुत करावे जाण. म्हणजे न लागे दूषण, शब्द नये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हा सकाळी, तयासी येथे आणावे पाही. मग रायासी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी घेऊ नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथून, येत्या झाल्या तेल्याचे दुकाने. मग त्या तेलियासी कुसोनी, तयासी घेऊनी चालिल्या. एक स्तंभाच्या माडीवरी तयासी नेले पै सत्वरी. मग त्या ते अवलोकोनी राजकुमारी, अंतरी संतोषरी. मग ती वदे चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी. तरी आता रागोद्धार करावे गेसी, जेणे तृप्त होती श्रवण हे. मग तो करी रागोद्धार, यथा न्याय गाथचे सुस्वर. कंठ त्याचा अतिमधुर, दैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर रागरंग होतसे अपार. तव चंद्रसेना कुल्या माडीवर एकता जाहला. मग राव पुसे परिचारिकेसी, आजी कुमारिकेच्या महालासी. रंग होतो दिवसनिशी, कोणे कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, अन्याय आम्हासी लाविता. हे निज कन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमची एक विनवणी, येऊनी पहावे निचनयनी. मग येईल कळोनी सर्व अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता नये साचार. म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली, पुढे कथा कैसी वर्तली. ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करून या. राजा विक्रम त्या माडीवर, बैसलासे चिंता दूर. तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा मनी चिंता करीत, म्हणे केव्हा उज्जयिनी होईल प्राप्त. क्लेश भोगिले अत्यंत, परी कृपा न करी ग्रहस्वामी. ऐसा राव चिंता करीत, तव तेथे काय वर्तली मात. शनिदेव होऊनी कृपावंत, सन्मुखोभा ठाकला. म्हणे ऐकराया विक्रमसेना, मज न ओळखसी अज्ञाना. अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झड करून, परी ते नाही तर करचरण. तेव्हा तैसाची भूमी शयन, लोटांगण घाली तसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा, धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा, इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गत बोले वचन, म्हणे मनुष्य देहान पिढी जाण. हेची द्यावे मज वरदान, कृपाळुवा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार, ऐसे प्राण्यांसी नाही सोसवणार. तरी तू कोणासी न पिढी साचार, हेची मागणे शनिदेवा. ऐसे एकोणी शनिदेव, म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव. पर पिढेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हातपाय, राज्य छत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वर म्हणोये पर दुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी, राव करचरणादी रूपासी. पहिल्या होणी अतिविशेषी, सुंदर काया पै केली. मग राव शनिदेवा ते चरण धरी, म्हणे कृपाळुवा कृपा करी. हेची मागणे साचारी, न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले, म्या काय तुझ दुःख दिधले. दुःख गुरुनाथे पाहिले, ते कष्ट कोणे रीती.
तुझ दुःख दाविले किंचित म्या कैसे त्रासिले देवदैत्य ते श्रवण करी निश्चित गुरु पीडा अवधारी एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमावली मग हस्त जोडोनी ते वेळी विनंती करी तयासी अहोजी श्री गुरुनाथा मी तुमच्या राशीस येतो आता तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षांते मग गुरु म्हणे गा मदसी तुम्ही कृपा करावी आम्हासी न यावे आमुच्या राशी घडी एक जाणपा मग मी वदलो ते वेळा तुम्ही करिता माझा कंटाळा तरी मज थारा नाही दयाळा कोणी न करी मान्य मज तरी 5 वर्षे मान्य करी अथवा 2.5 वर्षे पदरी धरी 2.5 वर्षांची परी थोडकीच असे परी ते न मानीच गुरु मग मी म्हणेन घडे निर्धारू पुन्हा मनी केला विचारू की गुरु सीन गांजावे गुरु केवळ माऊली सदा कृपेची करी सावली गुरु वचन न मानिता ये वेळी अधपात प्राप्त होय ते वेळा मी लागलो चरणी विनंती करीत विनीत वचनी मी प्रसन्न तुझ ग्रह शनी माग माग गुरुनाथा तेव्हा गुरु म्हणे शनैश्चरा आम्हावरी कृपा करा न जावे आमुच्या शरीरा हेची आता मागत असे मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी 7.5 प्रहर येतो म्हणून तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी न मानिती मज लागी मग गुरुदेव म्हणे प्रमाण तरी 1.25 प्रहर येणे जाण ते म्या मान्य केले वचन मग आज्ञा दिली गुरुने गुरु विचार करी निज मानसी स्नान संध्यादी स्वकर्मासी करिता दवडीन 1.25 प्रहरासी मग तो शनी काय करील ऐसा गर्व धरिला मनांत तो मज कळला वृत्तांत मग म्या विचारिले चित्तांत काही चमत्कार दाखवू तव ते आली ग्रहाची वेळ तेव्हा गुरु जाहला उतावळ म्हणे मृत्यूलोकी गंगाजळ तरी स्नाना लागी पैजावे शनी ग्रहाची पडता छाया तेव्हा पालटली गुरुची काया मग फकीर वेशे तया ठाया शनैश्चर पातला तयापासी खरबुजे होती दोन ती केली गुरुसी अर्पण मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया मग स्नान करोनी ते वेळी धोतरांत फळे बांधिली झाली शोभे करकमळी चालिले ते मार्गाने तव पुढे दिसे एकन करी तेथे काय झाली परी राव प्रधान समसरी 2 पुत्र दोघांची ते उभयता त्या दिवशी गेले होते शिकारीसी 2 प्रहर झाले तयांसी वाट पाहे राजेंद्र तव ते येता दिसेना इकडे उशीर झाला भोजना तेव्हा सेवकांची केली आज्ञा धुंडून आणा दोघांची मग ते सेवक निघाले सत्वर लगबगा आले गावा बाहेर तव तो पुढे देखील विप्र हाती जोळी खरबुदांची तव शनैश्चर्ये केली माव फळांची मस्तके झाली सावयव सेवकी ओळखिला ब्रह्मदेव म्हणती तुम्हापासी काय आहे ब्राह्मण म्हणे सेवकांची खरबुजे घेतली फराळासी सेवक म्हणती रुधिरासी स्राव होतो दिसत आहे तू ब्राह्मण किंवा शूद्र वस्त्रांतुनी गळे रुधिर काय आहे ते सत्वर दाविजे पै आम्हासी मग गुरु झाला भयभीत म्हणे अघटित काय वधत तो दृष्टी झोळी पाहत तव ते रुधिर प्रत्यक्ष सेवक जोळी घेती हिरोन मग ते पाहती सोडोन तव चिरकमळे निघाली 2 प्रधान राजपुत्रांची सेवक म्हणतिले चांडाळा महादुष्टा पतित खळा ब्रह्मवंशी अमंगळा दया नाही तुझांतरी मग ते क्रोधयुक्त मानसी बंधन करोनी ब्राह्मणासी मारित मारित तयासी रायापाशी आणिले राया सन्मुख उभा करून सेवक सांगती वर्तमान हा बाळहत्यारी ब्राह्मण याने उभयतांसी मारिले ऐकताची रायासी आली मूर्छना मनी म्हणे कैसे केले नारायणा एक पुत्र होता तोही मना नाही आला तुझा की ब्राह्मण नोही हा काळ याने गैला माझा बाळ तरी याची नेवणी तत्काळ सुळावरी देजे ऐसा हुकुम होता रायाचा सुळ करविला लोखंडाचा नेवणी रोविला पैसाचा नगरा बाहेरी तव भृगुची या मंदिरात वर्तमान झाले श्रुत तेव्हा एकची वर्तला आकांत तो लिहिता ग्रंथ विस्तारेल परी राजपुत्राची कामिनी पतिव्रता लावंड खाणी वार्ता ऐकता तक्षणी स्थिती जावया सिद्ध झाली आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सुळापाशी तेव्हा न सुसे काही गुरुसी ग्रहदशेने वेष्टेले मग गुरुवदे सेवकाला आता सुळी न द्यावे आम्हाला 10,000 रुपये तुम्हाला देतो क्षणभरी थांबावे 2 घटिका आम्हासी सुळी न द्यावे निश्चयेसी मग अवलोकावे नेत्रेसी कैसे होईल ते ऐसे करुण शब्द बोलतात या मग त्या सेवकांची आली दया तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबवून या मग देऊ सुळावरी ऐसे बोलता बोलता जाण 1.25 प्रहर झाला परिपूर्ण प्रधान राजपुत्र 2 जण आले वारून सहित जेणे रायासी जाणविले त्याचे दरिद्र दूर केले मग सेवकांची आज्ञा पिले सुळी न द्यावे ब्राह्मणा तेव्हा सेवक धावले सत्वर येऊनी नगरा बाहेर सांगितला समाचार सुळी न द्यावे ब्राह्मणा मग तो आणिला रायापाशी उभा राहिला सन्मुखेसी आशीर्वाद देऊनी रायासी आपला वृत्तांत निवेदिला ऐकून निराव झाला सद्गदित म्हणे मज नवते विदित मी दूषण लावोनी वधित होतो तुम्हा गुरुराया धिक धिक हा संसार मी महापापी अनिवार्य केवढा केला अविचार राज्यमध्ये करोनिया तेव्हा सद्गदित झाला नृपती गुरुचरण धरिले प्रीती स्पुंद स्पुंदोनी रडे निश्चिती मी अपराधी गुरुराया निर्णतपणे जाहला अविचार तो क्षमा करी साचार मग हात धरोनी सत्वर सिंहासनी बैसविला मग गुरु म्हणे ऐक भूपाळा
हा अन्याय नाही तुझला, ती शनैश्चराची कळा दुःख दाविले तयाने. मग झोळी आणून पाहती तव ती खरबुजेच दिसती, शिरकमळांची आकृती अदृश्य जाहली तत्काळ. असुराये करविले भोजन, गुरुपंक्तीस बैसला आपण, आणखीही दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिधली राया भृगुने, तेव्हा आज्ञा घेऊन गुरुने प्रयाण केले तेथोनी. मग शनिदेवा आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेसी, म्हणे वर्तणूक जाहली कैसी ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनैश्चरा, 6 प्रहरांत केला माझा मातेरा, 7.5 वर्षे येतोसी खरा, तरी मग काय होते कळेना. तू ग्रहां माझी ग्रहश्रेष्ठ, जीवांसी देसी बहु कष्ट, मी गुरु तुझा अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असो जे जाहले ते बरे झाले, परी ऐसे कोणा न कष्टवी वहिले, तुझ शपथ माझी वेळे शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्व न धरावा मानसी, गर्व धरील त्या पुरुषासी ऐसेच मी कांजीन. गुरुजी तुम्हासी गर्व जाहला, म्हणून हा अपराध घडला, तरी क्षमा करा बाळकाला, अपराध पोटी घालिजे. मग शनी गेला शिवापाशी, म्हणे आता येतो मी तुम्हासी, तव शंभू म्हणे आम्हासी काय करीसी येऊन या. परी येशील तेव्हा सांगून येणे, ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले, शंकर ऐकोनी वचनासी, क्षण एक लपला कैलासी. मग वतता झाला शनीसी, तुवा मुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा, मज भेणे लपले ती देवादिदेवा, हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्र तेज. मग त्याते कृपा करुनी सहज आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविला तयासी, आणि ग्रह येता सीतेसी रावणे चोरून पैनेले. रावणाच्या मंचका खालते, नवग्रह होते पालते, त्यावरी मंचक ठेवून निरुते रावण पहुडे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी, ते वदते झाले मज लागुनी, तू ग्रह श्रेष्ठ महाअभिमानी, ऐसी दशा तुमची, तरी येथे तुमचे काही न चाले. गरिबांसी कष्टविता बळे, हे सामर्थ्य नव्हे आगळे, उगाचे पुरुषार्थ भोगिता. मग शनी वदे नारदासी, आम्ही पालते ते सोयीचे करविसी, मग पाहे पराक्रमासी कैसा आहे तो दाविन. नारद म्हणे मी ऐसे करीन, ऐसे बोलून या वचन. मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार, म्हणे ग्रह पालते घालून मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन, तरी हे अनुचित असे जाण, वैर्याच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले, मग पालते ते सोयीचे केले. मग तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनैश्चर, षण्मासांत सहपरिवार, निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्र पौत्रांसहित पै. हरिश्चंद्रासी आला शनी, 12 क्रूरस्थानी, पीडिता झाला कौशिक मुनी, राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अतिदुःख दिधले तयासी, स्त्री पुत्रादी घातले विक्रयासी. स्वये विकले डोंबासी, तेथेही दाचिले बहुत, ऐसे कष्टविले राजोत्तमा. दमयंती प्राण मनोरमा, दुःख दिधले हे विक्रमोत्तमा, पीडियली दमयंती. ग्रह आला इंद्रराया, भोगिली गौतमांची जाया, भगांकित झाली सर्व काया, ऋषी शापे करोनिया. ग्रह आला चंद्रासी, स्पर्श केला गुरुपत्नीसी, कलंक लागला चंद्रासी, ऐसे झाले द्राणपा. ग्रह आला वसिष्ठासी, क्षय झाला शतपुत्रांसी, तैसेच पिडिले पराशरासी, मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रह दशा भोगीत, राज्य हरोनी गेले वनांत, कौरवांचा क्षय केला क्षणांत, ग्रह येताची तत्काळी. तैसाची श्रीकृष्णांसी ग्रह आला, स्यमंतकाचा डाग लागला, तो कोणत्या कारणे निघाला, हरिविजयी ती कथा. मग कृष्ण म्हणे शनैश्चरा, तू महासमर्थ होसी खरा, सर्वत्रांसी तुझा दरारा, देवदानवांदिकांसी. ऐसे देवादिकांची त्रासिले, त्यांत तुझला काहीसे दुःख दिधले, किंचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझ लागी. मग विक्रम उठे झड करी, साष्टांग नमस्कार करी, धन्य शनैश्चरावधारी, पावन केले मज लागी. आता मी तुझा अनन्य शरण, कृपा करी अनाथा लागून, हेची द्यावे वरदान, न पिढी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी, परपीडा निवारितोसी, उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर, रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर, तयासी पीडा न करी मी. भावे करिता श्रवण पठण, आदरे ग्रंथ संरक्षण, त्यासी रक्षी मी रात्रंदिन, कृपा करीन सर्वथा. जो का श्रवण पठण न करी, आणि ग्रंथाची हेळना करी, तया नराच्या शरीरी पीडाभार करीन मी. श्रवण पठणाचा एका विचार, नित्य अथवा शनिवार, श्रवण पठण करी जो नर, उपोषणे अतिसंतोषे. जरी न करावे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी, तेणे संतोष मम मानसी, मग पीडा न करी तत्वता. हे वचन माझे नेमस्थ, विक्रमासी भाष देत, त्या नरासी मी भाग्यवंत, करीन जाण निर्धारे. ऐसा वर देऊनी रायासी, शनिदेव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनैश्चर, तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, दैसा सूर्य प्रकटला. तव चंद्रसेन राव आला, पाहे तव देखे विक्रमाला, दैसा मदनाचा पुतळा तटस्थ दाहला मानसी.
मग ते पद्मसेना राजकुमारी राया विक्रमा ते वरी राव पुसे ते अवसरी आपण कोण महाराज विक्रम वदे साचार मी तुमचा असे चोर श्रीपती वैश्य सावकार बोलवा आधी दयासी तव ते धावली सेवकांची मांदी वैश्य बैसला होता गादी म्हणती बोलाविले राये आधी सत्वर तेथे चरावे वैश्य उठला झड करून येऊनी रायासी करी नमन राव म्हणे वैश्या लागून हाची तस्कर होय की वैश्य म्हणे रायासी आता चला मम मंदिरासी अवश्य म्हणून वेगेसी चित्रशाळेसी पातले तव चित्रीचा निर्जीव हंस जेणे गिळले होते हारास तो पुन्हा उगाळी सावकाश देसा होता तैसाची हार उगाळीता हंसाने तो पाहिला सर्वजने ते आश्चर्य सकाळ्या कारणे म्हणती हे घटित मग तो वैश्यवाणी बहु संतोषला निजमनी कन्या अर्पून या चरणे विक्रमाच्या लागला जन म्हणती अघटित कला निर्जीव चित्रे हाळ गिळला दोष लाविला महापुरुषाला ते आजी कळू आले चंद्रसेन पुसे विक्रमासी आपण राहता कोणे देशी कोण नाम कोणे वंशी जन्म तुमचा सांगावा तव विक्रम म्हणे चंद्रसेना काय पुससी विचक्षणा मेसे उज्जयिनीचा राणा नाम माझे विक्रम ऐसे एकता राजेश्वर घाली साष्टांग नमस्कार म्हणे अन्याय घडला थोर कृपा करी दयाळा तेव्हाचा सते श्रुत तरी कष्ट का होते प्राप्त न कळता झाले अनुचित त्यासी उपाय कायसा विक्रम म्हणे राजेश्वरा हा आमुच्या ग्रहदशेचा फेरा पूजन न केले शनैश्चरा म्हणून कष्ट पावलो तव ग्रह नवता सानुकूळ म्हणून तव बुद्धी विकळ आता ग्रह झाला सानुकूळ म्हणून ऐसे वदतोसी असो रायाने सोहळा केला फार पुढील द्रव्याचे भांडार धर्म केला पार याचक जन संतोषती मग तो तेली बोलाविला विक्रमे तयासी नमस्कार केला एक देश तया देवविला सुखी केला तयेबळी चंद्रसेन हर्षभरित म्हणे मम भाग्यासी नाही अंत विक्रम जोडीला जामात धन्य मी एक संसारी ऐसे करिता एकमास झाला राया विक्रमास मग पुसोनिया चंद्रसेनास आज्ञा मागत असे द्रुपदी मग चतुरंग दळ सिद्ध करून हत्ती घोडे दास दासी जाण देश पट्टणे ग्राम देऊन जामातासी बोळविले तव त्या सावकारी आपण नाना वस्तू अनर्घ रत्न विक्रमासी देऊन बोळवण केली कन्येची असो सवे घेऊन दळभार उज्जैनीस आला राजेश्वर नगर शृंगा दिले सत्वर अति आनंद होत असे मग सुमुहूर्त पाहून विक्रम बैसविला सिंहासनी याचक तृप्त केले दानी चिंता चित्ती असेना मग हे शनैश्चर व्रत राजा विक्रम आचरित पीडा गेली समस्त शनी प्रसादे करोनी ही महाराष्ट्र भाषेची कथा परी अर्थाविषयी नाही न्यूनता यथा मती वर्णिली तत्वता श्रवण करा भाविक हो हा ग्रंथ करिता श्रवण सकल विघ्ने जाती निरसून ग्रह पीडा अति दारुण न बाधे कदा कल्पांती ऐकता कथा नवग्रहांची येणे पीडा निवारे क्लेशांची वार्ताही न उरे दुःखाची कृपा करीती ग्रह सर्व श्रवण पठण निदिध्यास लेखक पाठक सर्वांच ग्रंथ संरक्षितयांच क्लेश विघ्ने न बाधती कदा ही शनैश्चराची ख्याती केवळ शनैश्चराची मूर्ती अहर्निशी जे का ध्याती त्यांची संरक्षी शनिदेव सकळ दुःख दरिद्र येणे निरसेल समग्र भावे श्रवण करिता साचाळ फळ प्राप्त तयांसी म्हणे तात्याजी महिपती प्रीती पावो शनैश्चराप्रती कृपाळू तो उग्र मूर्ती निर्विघ्न करी सर्वांसी इति श्री शनैश्चराची कथा त्याचा दोची वदविता आपुली तो माईक वार्ता करविता श्री पांडुरंग श्री शनैश्चरार्पणमस्तु श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।